आई दादांच्या भाषेत बाळू, अंजुताईच्या भाषेत बाळकू, धन्याच्या भाषेत बाळक्या, नेहाच्या भाषेत बाळू भाऊ आणि जाई वहिनींच्या भाषेत बाळू दादा. आणि त्याही पुढे गेलं तर पुढच्या पिढीत म्हणजे आमच्या आशेच्या भाषेत दाडू आबा. कारण म्हणता येत नसल्यामुळं त्याचं हे नामाभिधा. असे हे बाळासाहेब गेली 3 पिढ्या आमच्या कुटुंबाचे अविभाज्य घटक आहेत. म्हणजे आई तर त्यांना तिसरा मुलगा मानायची हे तुम्हा सर्वांना माहितीच आहे. आज हा 70ला उत्सव मूर्ती. कधी कधी तो सुहास कुंभोजकरही असतो, पण ते बहुधा सासूरवाडीच्या पाहुण्यांचे असे. तसं बघितलं तर तो 1-2 वर्षांनीच माझ्यापेक्षा मोठा, पण त्याला दादा म्हणावं असा आग्रह लहानपणी कुणीच धरला नाही. म्हणजे ना कुंभोजकरांच्या घरात ना सदलकेकरांच्या घरात. कदाचित अंजुताईच्या बाबतीतलं आमचं ट्रॅक रेकॉर्ड पाहून आई वडिलांनी किंवा काका आत्यांनी त्यासाठी फारसे कष्ट घेतले नसावे. पण 1-2 वर्ष माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या या माझ्या भावाला लहानपणी एका भामट्यानं फसवलं होतं आणि त्याला दूर घेऊन जाऊन त्याच्या कानातले सोन्याचे डूल काढून घेतले होते. ही कथा मात्र आम्ही वरिष्ठांकडून किंवा ज्येष्ठांकडून अनेक वेळा ऐकली, विशेषतः दत्ता काकांकडून. रस्त्यावरून जाता येताना हॉटेलच्या पडताळाच्या काचेतून दिसणारे जे खाजे असायचे ना, खाजा हा एक खाद्यप्रकार असायचा, तो मला खूप आकर्षित करायचा आणि काका मला खाजा खायला घेऊन जायचे. असं खाजा खायला घेऊन गेलं की मग ते सांगायचे अनोळखी माणसाबरोबर जायचं नाही हा वगैरे. पण बघा, म्हणजे आज इतका तो गलिबल किंवा फसणारा असा वाटत नाही. अत्यंत धूर्त आणि बेरकी दिसणारा आमचा हा भाऊ एकेकाळी अगदी भाबडा होता असं मानायला इतिहासात जागा आहे. प्रभाकर दादाचं लग्न झालं त्यावेळी वहिनींबरोबर या फोटोत जशी लहान मुलं दिसतात ना, तितके बाळासाहेब लहान होते. आणि मग अशी एक दंतकथा आहे की वहिनी जेव्हा आपल्या या छोट्या दिरायला झोपायला घेऊन जायच्या त्यावेळा मग बाळूभाऊजी मुत्ती करा, चला झोपायला असं सांगायच्या. अर्थात यातलं सत्य किती आणि अतिशयोक्ती किती याची शहानिशा करणारं आज कोणी हयात आहे असं मला वाटत नाही. लहानपणी आम्ही सर्व सुट्ट्या अगदी दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या एकत्र घालवल्या. सुट्टी लागली की आम्हाला 2 घरं निश्चित होती. एक आत्यांचं रानडेवाड्यातील मिरजेचं घर किंवा बसनाळ गड्ड्यातलं काकूंचं घर. म्हणजे बसनाळ गड्ड्यात मी आणि धन्या किंवा मी, धन्या, अंजू असे फक्त 2 किंवा 3 गेलोय असं एकदाही घडलेलं माझ्या स्मरणात नाही. बाळासाहेब आमच्याबरोबर असायचेच. याशिवाय कोणतंही लग्न निघालं म्हणजे ते लग्न किंवा ती मुंज ही मिरजेलाच व्हावायची असा एक अलिखित नियम होता. त्यामुळे मग रानडेवाड्यात आणखीनच राहायला मिळायचं. त्यांच्या घरी बाळासाहेबांबरोबर आम्ही खूप मजा करायचो. जुनी सिगरेटची पाकिटं गोळा करायची आणि वट्टरनं खेळायचं किंवा गारीगोट्यानी गोट्यांचे डाव रंगात यायचे. एरवी बाळासाहेब कबड्डी पण अतिशय छान खेळायचे. गोट्या खेळण्यात तर त्यांचा हात धरणारा गल्लीत कोणी नव्हता. त्यांची अट्टी इतकी पक्की होती की आजही मला त्याचं कौतुक वाटतं. आता अट्टी म्हणजे काय हे आजच्या पिढीला कदाचित माहिती नसेल. त्यावेळच्या रानडेवाड्याचं वैभव हे अतुलनीय होतं. म्हणजे बाहेर सोफा, त्याच्या आतल्या बाजूला स्वयंपाकघर, स्वयंपाकघराच्या दक्षिणेला एक छोटं देवघर आणि तिथेच बाजूला
जमिनीत असलेलं एक पेव म्हणावं का काय म्हणावं त्याला माहित नाही, अशी एक खोल जागा होती ज्याला वरून कडी आणि कुलूप होतं. म्हणजे त्यात काय पूर्वी गुप्त खजिना वगैरे कोणी ठेवला होता की काय माहिती नाही. त्या खोलीच्या बाहेरून लाकडी जिना होता आणि त्या जिनावरून आम्ही माडीवर जायचो. माडीवर गेल्यानंतर तिकडेही दक्षिणेला एक खिडकी होती. त्याच्यावरून महाबळांच्या आणि बोंद्र्यांच्या गच्चीवर आपल्याला डोकवायचं किंवा उडी मारायला यायचं. दिलू, मला माफ कर, पण त्या रानडेवाड्याची सर आजच्या वास्तूला काही येत नाही. कारण दारातली ती फरसबंदी, डाळिंबाचं ते झाड, ती मोठी दगडाची गोण, या साऱ्या अतिशय कौतुकाच्या गोष्टी होत्या. आणि हो, तो बाहेरचा दरवाजा सुद्धा. रोज नाश्त्याला दही आणि शिळी भाकरी खाणाऱ्या आमच्या पिढीला आता टोस्ट किंवा टोमॅटो सॉस खाताना जेवढं परकं वाटतं, तसंच आता रानडेवाड्याकडे पाहताना आम्हाला वाटतं. त्यानंतर रानडेवाड्यात दीर्घकाळ राहण्याची वेळ आली, ती दादांच्या आजारपणात. दादांच्या उत्तरार्धातला बराचसा भाग हा मिरजेच्या आत्यांच्या घरात आणि GS कुलकर्णींच्या दवाखान्यात गेला. त्यावेळी रमेश अण्णा आणि बाळू यांनी आम्हाला जी समर्थ साथ दिली, आईला जी मदत केली, ते त्यांचे जे आमच्यावर उपकार आहेत त्याची फेड 7 जन्मात सुद्धा होऊ शकणार नाही. मित्र, आत्यांच्या आणि काकांच्या घरात घालवलेले जे दिवस म्हणजे बालपणीचा काळ सुखाचा असाच सगळा मामला होता. पण आता थोडं आपण या गतगम्यतेतून बाहेर येऊया आणि वर्तमानाला सामोरं जाऊया. या दिनाचं औचित्य साधून त्यांच्या लाडक्या सूनबाई अर्थात श्रद्धा काय म्हणते ते पाहूया. आज बाबांचा 17वा वाढदिवस. हातात कॉफीचा मग आणि खिडकीतून दिसणारी रम्य पहाट. दाटून आलेल्या नभातून सोनेरी किरणांनी शोधलेली एकच वाट. नजर जाईल तिकडे फक्त ओली चिंब हिरवळ. डांबरी रस्त्याभोवती मिरजेला जायच्या ओढीचा रस्ता सरळ. झाडांनी ल्यालेल्या उत्साह अन मायेचा साज घरट्यातील सगळ्या पिल्लांना देतात सूक्ष्म मधुर आधाराचा आवाज. बाबा, तुमचा नुसता खांद्यावर हात जरी असला तरी समोरच्या संकटांना लढा देण्याची प्रेरणा मिळते. कारण ताकद आमची फक्त तुम्ही आणि तुम्हीच बाबा. तुमची शिकवण आम्हास कायम नकोच कुठल्या कुबड्या, नको कुणाचा आधार, सिद्ध कर तू स्वतःच होऊन शिल्पकार. वाढदिवसाच्या माझ्या मित्ररूपी बाबांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे बाबा. कालांतरानं मला मिरजेच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. पण सवर्ण असल्यामुळं वसतिगृहात काही खोली मिळायची शक्यता नव्हती. मग काय करायचं? तर बाहेरची भाडी पण आम्हाला परवडणारी नव्हती. म्हणून मग आत्यांच्याकडेच रानडेवाड्यात जी ओसरी होती त्या ओसरीच्या बाजूला एक छोटी खोली होती. तिथं मासिक तब्बल 15 रुपये भाडं देऊन मी राहू लागलो. आणि मग ही माझी आणि बाळूच्या अभ्यासाची खोली झाली. वैद्यकाचे वृक्ष विषय वाचून झाल्यावर मी करमणूक म्हणून बाळासाहेबांच्या पुस्तकात डोकावत असे. तर्कशास्त्र वगैरे त्याचे विषय होते. आणि मग अनुमानित निष्कर्षांची सत्यता ज्या तत्वावर अवलंबून असते, ती तत्वे अनुभवातीत आहेत की अनुभवनिष्ठ आहेत, याचा विचार ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला तर्कशास्त्र असे म्हणतात, वगैरे अशा त्यांच्या पुस्तकातल्या व्याख्या मलाही पाठ झाल्या. पण माझ्या पुस्तकात डोकवायचं धाडस कधी त्यानं केलं होतं की नाही हे काही माझ्या लक्षात नाही. 1-2 वर्षांनी मला हॉस्टेल मिळालं. मी वसतिगृहात स्थलांतरित झालो. त्यावेळी बाळासाहेबही समोरच्या आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेजला होते, त्यामुळे रोज भेटायचे.
वसतिगृहात असताना मला काही मित्रांनी चाव्या मारल्या म्हणून मी CRच्या म्हणजेच क्लास रिप्रेझेंटेटिव्हच्या निवडणुकीला उभा राहिलो आणि सहजी निवडून आलो. नंतर याच लोकांनी मला URच्या इलेक्शनला उभारण्यासाठी उद्युक्त केलं. मला निवडून आणण्यात कुणाचा तरी त्यांना काटा काढायचा होता. या साऱ्या राजकीय कटाच्या आणि शहाच्या राजकारणाविषयी मी पूर्णतः अनभिज्ञ होतो. आणि एक दिवस हॉस्पिटलवर बातमी आली की मिशन हॉस्पिटल जवळच्या पंपावर वारणीची पोरं चेन आणि काठ्या घेऊन आलीत आणि ती मला मारणार आहेत. झालं. पुन्हा आमचे तारणहार बाळासाहेब. मी धून टोकली आणि बाळासाहेबांच्या घरी आसऱ्याला गेलो आणि मग 3-4 दिवस तिथंच रानडेवाड्यात भूमिगत होऊन राहिलो. मी MBBSच्या दुसऱ्या वर्षात असतानाच दादा निवर्तले आणि मग मी मेडिकलला, धनंजय वालचंदला असं असल्यामुळं आई विश्रामबागला मावशीच्या या घरात राहायला आली आणि आम्ही विश्रामबाग निवासी झालो. यावेळी बराच वेळा बाळासाहेबांचा मुक्काम हा विश्रामबागलाच असायचा. रात्री 9 ते 12च्या शोला स्वरूप टॉकीजला पिक्चर पाहायला जायचं ही जणू आमच्यासाठी पर्वणीच असायची. बऱ्याच वेळा स्वरूपची 12ची बस ही हुकायची कारण आम्हाला पिक्चरचा शेवट बुडवायचा नसायचा आणि मग आम्ही स्वरूप टॉकीज ते आमचं विश्रामबागचं घर अशी पायपीट करत घरी परतायचो. पदव्युत्तर शिक्षणासाठी आम्ही वेगळे झालो. तरी मिशन हॉस्पिटललाच माझं पोस्टिंग असल्यामुळं आठवड्यातून एखाद्या वेळा आमची गाठ पडायची. तोपर्यंत बाळासाहेब नोकरीला लागले. सुरुवातीला ऑनेस्टी फर्निचर नावाच्या कंपनीत, नंतर रोहिणी इंजिनिअरिंगमध्ये आणि त्यानंतर अर्बन बँक असा त्यांचा प्रवास झाला. दरम्यानच्या काळात त्यांच्या आयुष्यात एक वावटळ आली. त्यांना काही अडचणीचा सामना करावा लागला, पण त्याही वेळी ते धीरोदात्त राहिले, ठाम राहिले आणि झाल्या गेल्या गोष्टी मागे टाकून पुढे मार्गक्रमण करत राहिले. MS झाल्यानंतर मी एका पॉलिक्लिनिकमध्ये प्रॅक्टिस सुरू केली. घरची आर्थिक परिस्थिती तशी हलाख्याची, स्वतःचं हॉस्पिटल नाही, सुस्वरूपतेनं माझ्या व्यक्तिमत्वाशी घेतलेली फारकत, मुलाचं स्वतःचं घर नाही, या साऱ्या पार्श्वभूमीवर मुलगी मिळायचं अवघड वाटलं आणि मग आम्ही धाडस करून समाधानचे भूमिपूजन करून टाकले. दरम्यानच्या काळात समाधानचं भूमिपूजन झालं आणि त्यावेळी बाळासाहेब आमच्या बरोबरच होते. खरं तर त्यावेळेला आम्ही 40,000 रुपये इतका मोठा कर्जाचा बोजा अंगावर घेतलेला होता. त्यामुळे मी आणि धनंजय खूप टेन्स होतो. पण त्याही वेळी होते रे म्हणून बाळासाहेबांनी आम्हाला धीर दिला. दैवगती बघा, आजही मी हजारात नाही तर कोटीत कर्ज अंगावर घेतोय आणि आजही तेच बाळासाहेब मला तसाच दिलासा देत आहेत. समाधान बांधून झाल्यानंतर मी चतुर्भुज झालो. त्याही वेळी हे भाऊराया आमच्या पाठीशी होतेच. लग्नानंतर मंगसोळीला मल्हारीच्या दर्शनालाही तोच आमच्या बरोबर. साल होतं 1992. आत्ताच्या श्रद्धा हॉस्पिटलच्या इमारतीचं उद्घाटन. आता कर्जाची रक्कम झाली होती 40,000वरून 4 लाख इतकी. त्याही वेळा हे 2 बाळू आणि रमेश अण्णा वगैरे सर्वजण मला रूप द्यायला होतेच. दरम्यानच्या काळात सौ वहिनींच्या रूपानं बाळासाहेबांच्या आयुष्यात भाग्य आलं.
आणि मग त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. पुन्हा एकदा या मार्गरेखाटनातून एक बाह्य वळण घेऊ आणि त्यांची ऑस्ट्रेलियाची भाची काय म्हणते ते पाहू. हॅलो बाळूमामा, तुला 70व्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. मला लहानपणापासून आठवणारा बाळूमामा अजूनही तसाच कसा काय दिसतो याचं खूप आश्चर्य वाटतं आणि आनंदही होतो. आई जेव्हा जेव्हा तिच्या लहानपणच्या गोष्टी सांगते तेव्हा तेव्हा त्यामध्ये संजूमामा धनुमामा बरोबर बाळूमामा असतोच. मी लहान असताना बऱ्याचदा बाळूमामा पौर्णिमेला वाडीला जाऊन मग कुरुंदवाडला धावती भेट द्यायचा. शांत आवाजात बोलणारा, प्रसन्न आणि हसतमुख असा बाळूमामा भेटला की छान वाटायचं. काय बघता असं म्हणत दोन्ही हाताचे अंगठे अगदी सहजपणे मोडून द्यायचा. 2 वर्षापूर्वी जेव्हा श्रद्धामध्ये बाळूमामा भेटला तेव्हा आपोआपच माझे अंगठे त्याच्याकडे गेले. तुम्ही पण ट्राय करून बघा. तर परत एकदा बाळूमामा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि नमस्कार. काही वर्षांनी अर्बन बँकेची इमाने इतबारे नोकरी पूर्ण करून आणि अंगभूत शिताफीने मराठवाड्याचं पोस्टिंग टाळून बाळासाहेब अर्बन बँकेतून निवृत्त झाले आणि मग श्रद्धा हॉस्पिटलला CFO म्हणून जॉईन झाले. खरं तर हॉस्पिटलमध्ये एकत्र काम करत असताना काही वेळा मी त्यांच्यावर चिडचिड करतो. काही वेळा ती कदाचित अनाठाईही असेल, माझ्याकडून काही सीमोल्लंघन झालंही असेल, पण त्यामुळं कधीही त्याविषयी आमच्या नातेसंबंधात त्यांनी कटुता येऊ दिली नाही. आज कोणत्याही सफेदपोश व्यक्तीला अभिमान वाटावा असा त्यांचा गोतावळा आहे. आणि ही अतिशय 2 गोड नातवंड म्हणजे तर आयसिंग ऑन द केक. नुकताच बाळासाहेबांनी दुबईत त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्याबद्दल त्यांचा आणखीन एक बच्चा काय म्हणतो ते पाहूया. नमस्कार. बाळूमामाच्या 70व्या वाढदिवसानिमित्त त्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि ह्या संदेशाद्वारे मला या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल संजीवाचे सुद्धा मनपूर्वक आभार. माझं जर 50 वर्षांचा जीवनपट बघितला तर त्यातल्या 5 प्रमुख व्यक्तिरेखा जर बघायचं झालं तर त्यात बाळूमामाचं नाव अगदीच वरती असेल. तसं म्हटलं तर कोर्ट कचेऱ्या, भोबनकी, आजारपण या सगळ्या ह्याच्यामुळे माझं बालपण तसं तणावात गेलं. पण त्या सर्व प्रसंगी त्या 7-8 वर्षांमध्ये बाळूमामाने जी खंबीर साथ दिली आम्हाला, सावलीसारखा उभा राहिला, धावून आला, त्यासाठी आम्ही सर्वच जण तुझे आजन्म ऋणात राहू आणि आहोत सुद्धा. आणि इतकं सगळं करत असताना सुद्धा त्याविषयी कुठेही चर्चा नाही, कुठेही गॉसिप नाही, वाच्यता नाही. सदैव आमच्या पाठीशी उभं राहतं. संकट आलं बाळूमामाला सांगायचं आणि तो काही ना काहीतरी करून त्यातनं मार्ग काढून देत होता. तर बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच प्रसंग आहेत, बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या आहेत, पण वेळेअभावी मी फार काही सांगत नाही. तुझा असाच फिरत राहा. खरं तर बाळूमामानं काढलेल्या सर्व LIC पॉलिसी माझ्या मॅच्युअर झाल्यात. तसंच मला वाटतं आपलं रिलेशनशिप सुद्धा आता मॅच्युअर झालं असं मला वाटतंय. कारण पहिल्यांदा ज्यावेळी तो दुबईला गेला त्यावेळी माझा दुबईतला मित्र त्याला योगायोगानं भेटला आणि त्याच्याकडून मला कळलं की बाळूमामा दुबईला आहे. आत्ता ज्यावेळेला परवा तुझा फोन लागला नाही त्यामुळे मेसेज केला त्यावेळेला कळलं की तू दुबईला गेलास. पण ह्यावेळेला मला तुझा राग आला नाही. पहिल्या वेळेला मला खूप राग आला तो न सांगता गेल्याबद्दल. पण आता खूप आनंद वाटला. असंच फिरत राहा, हेल्दी राहा. हॅपी बर्थडे, एन्जॉय युअर लाईफ. थँक्यू. बाळासाहेबांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या 2 मुली आहेत, एक मुलगा आहे. त्यांचं यथायोग्य आदरातिथ्य करणारे 2 जावई आहेत आणि त्यांची सोज्वळ प्रेमळ धर्मपत्नी आणि अतिशय गोड अशी 2 नातवंड. बाळासाहेब,
तुम्हाला आम्ही काय शुभेच्छा देणार? जगात कोण कुणाचं नसतं हे जितकं खरं तितकं जग असतं सर्वांचं. जगात कोण कुणाचं नसतं हे जितकं खरं तितकं जग असतं सर्वांचं. जिवारी ज्वालांच्या अग्निदिव्यातून इथं फुलतात फुलं. जिवारी ज्वालांच्या अग्निदिव्यातून इथं फुलतात फुलं, कधी कर्ण म्हणून तर कधी शकुंतला. इथे नसतात विश्वामित्र, मला काय त्याचं असं म्हणणारे. असलेच तर असतात इथे भरत आणि शत्रुघ्न, मी एक कुटुंबीय म्हणणारे, मी एक कुटुंबीय म्हणणारे. मित्र, मला लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यासारखी धनंजय, रमेश अण्णा आणि बाळू ही जी भावंडे मिळाली, हे मी पूर्वजन्मात केलेल्या पुण्याचं फळ आहे असंच मी समजतो. धन्यवाद.